वेलकम टू सीझन 2 ऑफ लोक काय म्हणतील. सीझन 1 किती लोकांनी बघितला? तुमची चूक नाही आहे. सीझन 1 मध्ये एकच एपिसोड होता. सांगतो तुम्हाला काय झालं. अथर्व सुदामे बरोबर पहिला एपिसोड शूट केला. तो रिलीज केल्याच्या एक साधारण 2-3 आठवड्यानंतर ती एक कॉन्ट्रोवर्सी झाली. ती माहिती आहे की सगळ्या हिंदी कॉमेडियननी ठरवलं होतं की बाकीच्यांचं सगळ्यांचं दुकान बंद पाडायचं आहे. माहिती आहे ना कोणाची कंट्रोवर्सी झाली होती? अब वो समय चले गया. पण आणि मग त्याचं होतंय नाही होतंय तोपर्यंत कोणाला काम राहिला चेवाला आहे ना. आणि अशा बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर स्टँडअप कॉमेडियनच्या शोवर कोणी यायला तयार होत नव्हतं. 10 वर्षाच्या स्टँडअप करिअरमध्ये पहिल्यांदा असं झालं की शोला पोलीस यायला लागले. बोरिवलीला प्रबोधनकर ठाकरेला शो होता. तिकडे 2 पोलीस प्लेन क्लोथ्समध्ये येऊन बसले. ते मला माहिती होतं. शो नंतर भेटायला आले. मला म्हणे सर तुम्ही वेळ वाया घालवला आमचा. म्हटलं का? तिकडे आम्हाला साहेबांनी पाठवलं होतं. तिकडे स्टँडअप कॉमेडीचा शो होतोय. कॉमेडियन शिव्या देईल लगेच त्याला धरून आणा. थोडा 2 तास शो झाला म्हणे तू एक पण शिवी नाही दिली. म्हटलं सॉरी सर. म्हटलं पुढच्या वेळेला प्रयत्न करतो. 2 शिव्या पोलीसवाले देऊन गेलेत जाताना. पण म्हणून मग ठरवलं आता वेळ बरोबर आहे. गेल्या 6-7 महिन्यात काही कंट्रोवर्सी झाली नाही. दुसरी व्हायच्या आधी आपण आटपून घेऊया. तर 2 आपल्याकडे धमाल आज गेस्ट्स आहेत. ते कोण आहेत ते सरप्राईज आहेत. तुम्हाला आले की कळेल. आणि लोक काय म्हणतील हा शो आहे म्हणजे हा डेमोक्रॅटिक शो आहे. बाकी देशात डेमोक्रेसी असो नसो आपल्या शोमध्ये आहे पूर्ण. त्याच्यामुळे तुम्हाला पण बोलायची संधी मिळणार आहे. हे कॅमेरे वगैरे लागलेत. सगळे रेकॉर्ड होत आहे. त्याच्यामुळे कंट्रोवर्शियल कशावरती हसलात तर तुमचा पण व्हिडिओ जाणार आहे. कारण आम्हीच का जायचं जेलमध्ये फक्त आहे ना. कारण शेवटी बघा एन्जॉय तुम्ही त्याच्यावरतीच करता डबल मिनिंग जोकवर आहे ना. साधे जोक मारले तर लगेच यूट्यूबवरती कमेंट येते पांचट. मला तर एक तर मराठी ऑडियन्सला सांगायचं की 3-4 शब्द सोडून ना काहीतरी आता नवीन हेटसाठी नवीन वोकॅब्युलरी इन्व्हेंट करा. कारण ते पांचट वगैरे हल्ली इथपर्यंत पोचत पण नाही. आमच्या आम्ही डायरेक्ट इग्नोर करतो आहे ना. पांचट नाही जमलं. जाड्या वजन कमी कर. झालं आहे माझं वजन कमी. ठीक आहे 19 किलो कमी झालं लास्ट 5 महिन्यात वजन आहे ना. थँक्यू सो मच. मुंबईचं ऑडियन्स मला म्हणून आवडतं. हे मी पुण्यात बोललो आहे. काका म्हणाले कोणता रोग झाला आहे. सो ना आपण काही विषयांबद्दल बोलणार आहे ज्याच्यामुळे बहुतेक लोकांना अफेक्ट होतात. आता साऊथ मुंबईत शो होते त्यामुळे आय डोंट नो तुम्हाला याचा किती परिणाम पडणार आहे. पण ना एक मार्केटमध्ये नवीन न्यूज आली आहे. आता मुंबईचे जे लोकल ट्रेन्स आहेत नॉन AC ह्याचे दरवाजे बंद होणार आहेत म्हणे. त्यांनी केलं आहे आपल्या सेफ्टीसाठी की आता दरवाजे जर बंद झाले तर आपल्या रेल्वे मिनिस्ट्रीला असं वाटतं की आता लोक ट्रेनमधून पडून मरणार नाही. आता ते डब्यात गुदमरून मरतील. जी काही एक जागा होती वारा येण्याची ती पण आता काढून टाकली. अरे किती गरम होतं. किती लोक अजूनही करतात लोकल ट्रेननी प्रवास आहे ना. करतात. आली गरीब लोक आली आहेत आज. सर गंमत चालू आहे. हां माणूस वाईट नाही व्यवसाय पोट चालतं याच्यावर. नाही मी एकदा लहान असताना ना माझी मावशी राहते गिरगावला. तर ना माझी आई डोशाचं पीठ चांगलं करते इडलीचं. मावशी इडली चांगली बनवते. पण मावशीकडे जात होतो. आई म्हणली इडलीचं पीठ घेऊन जा. ट्रेननी जात होतो. ट्रेनमधला पंखा बंद होता. दादरला तर इडल्या खाल्ल्या आम्ही. आणि ना मुंबईच्या ट्रेनमध्ये ना बंद व्हायच्या दरवाजांची काही गरजच नाही. कारण पीक आरचं जर तुम्ही बघितलं जे दारात उभी असतात ना लोक तेच दरवाजा म्हणून ॲक्ट करतात. स्टेशन आले की तेच बाजूला होतात. ज्यांना उतरायचं उतरू देतात चढायचं चढू देतात परत तो दरवाजा बंद होतो. एक सांगतो तुम्हाला थोडंसं किअर्स वगैरे वाटेल या गोष्टीची पण ही खरी घडलेली गोष्ट आहे. ठीक आहे. आणि मला असं वाटतं तुमच्यावर शेअर केली पाहिजे. कारण उद्या ही वेळ कोणावरती पण येऊ शकते. हे लोक वाईट नसतात. परिस्थिती वाईट गोष्टी करायला होते त्यांना. तर ना आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे होतो त्यावेळेला ना काय झालं की अचानक कॉलेजमध्ये गेले म्हणून आई बाबा म्हणले की आता मुलं मोठी झाली आता यांना खूप पैसे देऊ शकतो आपण. म्हणून दिवसाचे 10 रुपये वगैरे मिळायचे आम्हाला. आता 10 रुपयेत जर दिवसाचे मिळत असतील तर पिकनिक वगैरे पोरं कुठे करणार. कुठे करायचो आपण पिकनिक? आउट स्टेशन जायचं असेल तर माथेरान एकच जागा होती आहे ना. तर आम्ही एकदा माथेरानला जायचं ठरवलं. आणि आमच्यात एक ॲडव्हेंचरस मुलगा होता खूप. तो म्हणाला की आपण ना रात्रीची लास्ट ट्रेन घेऊन जायची. तिकडे आपण असे पोचू 3 वाजता. मग अंधारात नाईट ट्रेक करायचा. टोटल पॉईंट 2 सेकंद विचार करून आम्ही म्हणालो डन. आता आम्ही एक साधारण 20 लोक होतो. त्यातले आम्ही 8 लोक आम्ही दादरहून चढलो. बाकीचे 12 ठाण्याहून चढले. आता आमच्या डोक्यात असं होतं की नॉर्मल लोक होत आम्ही की ना ट्रेक करायचं डोंगर वगैरे चढायचं. त्याच्यामुळे जितके लाईट असू तितकं बरं आहे. जे ठाण्याचे मित्र होते त्यांना असं वाटलं की काय माहिती वरती पोचू की नाही.
रिकाम्या पोटीवर नाही जायचे म्हणून त्यांनी ना ठाणा स्टेशनच्या बाहेर बुर्जा वगैरे खाल्ल्या. एक बुर्जी अनेक बुर्जा ना काय मला सांगायचं, बुर्जीचं प्लुरल काय, बुर्जा त्या खाल्ल्या. आता सगळे आम्ही बसलो, लास्ट ट्रेन होती त्याच्यामुळे एवढी गर्दी होती. डोंबिवलीला असं बहुतेक असं 17% डबा रिकामा झाला. त्यामुळे डोंबिवली स्टेशन ट्रेन निघाली. एक मित्र उठला आणि असं ट्रेनमध्ये फेऱ्या मारायला लागला. तर म्हटलं काय झालं, तर तो म्हणाला हे. म्हटलं काय करायचं, तो म्हणा मी काम करतो, पुढच्या स्टेशनला उतरतो. अरे म्हणतो उतरायचं, लास्ट ट्रेन आहे ही, 3 तासानंतर पुढची ट्रेन आहे. म्हणाले काम करा, नेरळला तुम्ही वाट बघा आमची. म्हटलं नेरळला तुझी काय वाट बघू, नाईट ट्रॅकचा प्लॅनच फेल होईल ना, तोपर्यंत उजेडेल सगळं. दिवसा नाही चढायचं आम्हाला, रात्रीच चढायचं ठरवून आलो आहे मी आता. म्हणजे एक काम कर, नेरळलाच जा. तेवढं नाही कंट्रोल होणार. आता हे बघा, हे झालेली गोष्ट आहे. मी म्हटलं तसं परिस्थिती माणसाला वाईट गोष्टी करवते. कंट्रोलच त्याला होत नव्हतं. जर तिथल्या इथे झाली असती, उगाच रेल्वे प्रशासनाला खर्च पडला असता, माणसं 4 लावायला लागली असती कामाला वगैरे ना. म्हणून त्यांनी ट्रेनचा खांब पकडला आणि उलटा झाला. ठीक आहे, आता हुशार अशी झालेलं आहे खरं आता. आणि तो तसाच बसला चालू ट्रेनमध्ये. मग ते पूर्वी माहिती 1.5 लिटरचे पेप्सी आणि कोकोकोलाच्या बाटल्या यायच्या, ते सगळ्यांनी घरून दिल्या, कारण बिस्लरीचे पैसे नसायचे द्यायला. आता चालू ट्रेनमध्येच एका जणाने देशी बाटली ठेवून तो सगळा प्रकार झाला. तो जो मित्र आहे तो आज अमेरिकेत गुगलमध्ये आहे. वर्षाचा साधारण $1 मिलियन पगार आहे त्याचा, तरी त्याचं टोपण नाव आजपर्यंत काय आहे, हगऱ्या. समाज विसरू देऊ नये, मित्र कधी विसरू देत नाहीत ना. सो ना आता ना आपण फ्लोर ओपन करणार. आता तुम्हालाही बोलायची संधी मिळणार आहे. आपला ऑडियन्स माईक जर असेल तर प्लीज तो ऑडियन्सला द्यावा. असे ट्रेनचे कोणाकडे असे फनी किस्से वगैरे असे आहेत काही सांगण्यासारखे? माझं नाव खोटं नाव पण सांगू शकता, कोण वेळ, मी आधार कार्ड वगैरे नाही मागत ना. माझं नाव काजल आहे. ओके. तर हा किस्सा माझ्यासोबतच घडलेला आहे ट्रेनचा. मी राहते साऊथ बॉम्बेला, सो मला साऊथ मुंबई, सॉरी तुम्ही बॉम्बे म्हणाल, शिव्या मला पडतात युट्यूबवर. ठीक आहे, साऊथ मुंबई. आणि मला जायचं होतं कांदिवलीला. बापरे, साऊथ मुंबईची लोक जातात कांदिवलीला? हो, अपॅरेंटली. पासपोर्ट घेऊन. आणि आय डोंट नो वाय, म्हणजे मला असं सुचलं की विरार स्लोने जाऊया, काहीच होणार आहे. आणि पीक आवर्सच्या टाईमला अराउंड 6 PM मी विरार लोकल बोर्ड केलं. आणि मला असं वाटलं की जसे नॉर्मल ट्रेन्सला आपण माहिती आहे ना, क्लोज टू द स्टेशन आपण उठून जातो. सो एक साधारण तर जेव्हा माटुंगा वगैरे आलं तेव्हाच सॉर्ट ऑफ ट्रेन भरली होती. सो ठीक आहे, रोजचंच आहे, ट्रेन्स ऑलरेडी या टाईमला भरलेल्याच असतात. विरार लोकल चर्चगेटून निघालेली माटुंग्याला भरली. हो, म्हणजे कर्फ्यू असेल त्या दिवशी. कारण नाही तर मरीन लाईन्सच भरते ती ट्रेन आहे ना. मी तर ती दादरवरून बोर्ड केली होती. सो ठीक आहे, नॉर्मल मी बसले होते आणि मी मस्त म्युझिक ऐकते. टुवर्ड्स अंधेरी मला असं वाटलं की आता पण उठायला पाहिजे, पण मी खूप आळस करते. ठीक आहे, सोड, जाऊ दे, गोरेगावला उठू. तर गोरेगावला उठल्यावरती मला असं रिअलाईज झालं की मला डोर दिसतच नाही आहेत. मला फक्त बायका दिसत आहेत, त्यांच्या बॅग्स दिसत आहेत, त्यांचे केस दिसत आहेत. आणि मला झालं आपण खूप मोठी मिस्टेक केली आहे नाही उठून. आणि मग मी तरी उठले, समहाव आय मॅनेज टू गो टू द डोर. आणि मग मी तिथे एका बाईला सांगितलं की मला उतरायचं आहे. तर ती म्हणाली कुठे उतरायचं आहे? मी कांदिवली. तर ती मला म्हणाली तू बावट आहेस का? तुला कोणी सांगितलं एवढं आतमध्ये? मला पण बोलायचं होतं, पण मी चांगला माणूस आहे, मी बोललो नाही. पण सो ती असं म्हणाली की तुला आता उतरता येणार नाही आहे, तू इथेच बस. तर मी म्हटलं पण मला उतरायचं आहे, मला पुढचं काहीच माहीत नाही आहे. ती म्हणे मला नाही माहीत आहे, तुला थांबावं लागेल. असं करून तिने मला पूर्ण भाईंदरपर्यंत नेलं आणि मग तिथे म्हणाली की तू उतर. सो असं. आणि मग उलटे परत आलात तुम्ही ना? हो, मग मी गपचूप टॅक्सी करून परत वा, भाईंदरून टॅक्सी करून कांदिवलीला आहे. हे बरोबर, साऊथ मुंबई बिहेवियर म्हणजे कन्सिस्टंट आहात. पण असं कोणी ट्रेनमध्ये वगैरे असं हे केलंय कधी, चोरी वगैरे केली आहे कधी? मी परत म्हटलंच आहे बघा, परिस्थिती माणसाला वाईट गोष्टी करायला भाग पाडते है ना. नाही, गरीब नाही, गरीब मी पण नव्हतो. मी दिसतो फक्त गरीब, ठीक आहे, नाही पण ना थ्रिल असतं त्या वयात ना, एक असं कायदा तोडणं किंवा कायदा हातात घेणं वगैरे. केलं आहे कोणी असं? सो मी सांगतो, मी ना असं दिसलं जरी मी असं 28 वर्षांचा तरी मी आहे 42 वर्षांचा, ठीक आहे. सो ऑलमोस्ट मी एक
18 वर्षाचा वगैरे होईपर्यंत तिकीटं कशी असायची माहिती ट्रेनची, ते कसं पुठ्ठ्याचं कार्ड असायचं, ते तुम्ही सांगितलं की तिथे पंच करायचं आहे का मशीनमध्ये. आता ते पंच केलं की ते इम्प्रिंट यायचं ना त्याचं. म्हणून मग आता आम्ही काय करायचं माहिती आहे का, की जिथे ते इम्प्रिंट यायचं ना त्याचं हळूहळू चावायचं असं की ते इम्प्रिंटच निघून जायचं. आता तिकीट आहे पार्ला टू चर्चगेट, कोण बघतंय, टी सी आला की आम्ही दाखवायचो, तुम्हाला ये की दर म्हणतं तुमच्या माणसाला विचारा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर कुपन झाली. कुपन्स माहिती आहे, कुपन्स होती, ते कुपनचं बुकलेट यायचं, त्याचं 25 रुपयांचं वगैरे बुकलेट यायचं ना. सो तुम्ही टाकलं ना की त्याच्यावरती अशी डेट आणि टाईम वगैरे प्रिंट व्हायचा है ना. सो आम्ही काय करायचो, जिथे डेट प्रिंट होते ना तर ते डॉग इयर करून फोल्ड करायचो असं. सो टाकलं की असं फक्त यायचं एप्रिल 2024 हे टाईप. सो त्या वेळात ना तुम्ही त्याला पास म्हणून वापरू शकायचं अख्खा एप्रिल महिना. अशा ह्या बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि किती असे टोटल वाचवले असतील माहिती आहे का, आयुष्यभरात एक 200 रुपये वगैरे वाचवले असतील. पण सांगायला अशी मजा यायची क्या दबंग टाईपची लोकं होतं आम्ही ना. अजून आहे कोणाकडे अशी ट्रेनची अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे कोणाकडे, तुमच्याकडे आहे? हां चालेल, ट्रॅजिकच ऐकायची आपल्याला, लोकांना हल्ली तेच हवं असतं. ना माईक द्या प्लीज. लोकांना ना हल्ली दुसऱ्यांच्या ह्याच्यावरतीच ना मजा घ्यायला खूप आवडते, समाजात तसा झाला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं काय नाव आहे सर? सागर. सागर. येस. आमचं 8 फेब्रुवारीला लग्न ठरलेलं. कोणत्या वर्षी? या मागच्या वर्षी 2025. ओके. आणि 9 फेब्रुवारीला आम्ही हनीमूनला जाणार होतो. 8 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज होतं आणि 6 तारखेला आम्ही दादरला चाललेलो काहीतरी शेरवानी वगैरे पिकअप करायला. तर बॅग होती माझ्याकडे, त्या बॅगेत पासपोर्ट वगैरे सगळं जितकं डॉक्युमेंटेशन होतं सगळं. आणि हिचा फोन आला की अरे कुठे, मी CSTला आहे, तू एक काम कर कुर्ल्याला उतर. आणि मी शहाणपणा करत कुर्ल्याला उतरलो, बॅग तिथेच वर. शाबास. आणि उतरल्यानंतर मला रिअलाईज झालं, आणि ही CSTला होती. तुम्ही बोललो हीच ट्रेन आहे, ही आता CSTला येणार आहे. मग M इंडिकेटरमध्ये ट्रॅक करतोय, मग ती CSTला पोचेल, मग तू तिथे चेक कर तिथे आहे का. तर तिथे गेली, तिथे बॅगमध्ये तिला एक तर कंपार्टमेंटच माहिती नाही कुठला, तरी चेक केलं, काय नाही मिळालं. मग ती ट्रेन जशी परत येईल तसे त्या ट्रेनमध्ये चढलो आणि परत वाशीपर्यंत एक डब्बा चेक करतोय मी जाऊन. असं 2 वेळा ट्रेन अख्खी फिरलो. मग शेवटी वाशीला उतरलो. मला जाऊ दे आता, बघू आता पुढच्या वर्षी करू. आणि मुन्ना महाबळेश्वरलाच जाऊ आपण. आणि मग त्यानंतर मग मी घरी आलो, काय नाही झालं. 2 तासानंतर एका माणसाचा फोन आला, अहो मी कुठेतरी कोल्हापूरला जायच्या ट्रेनमध्ये बसलोय, मला CSTला तुमची बॅग सापडली. मी तिथे गेलो पोलिसांकडे, ते म्हणाले तुमची बॅग तुमची जबाबदारी, तुमच्याकडे नंबर आहे त्यांना करा फोन. बरोबर आहे ना, पोलिसांचं काय चुकलं याच्यात सांगा ना. तर पोलिसांकडे मला सांगा, पोलिसांकडे अशा फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. एक्झॅक्टली, पोलिसांकडे किती कामं आहेत. बरोबर आहे. हा, इतके स्टँडअप कॉमेडियन आहेत पकडायला आहे ना. हरवलेलं पासपोर्ट शोधणार पोलीस. मग त्यांनी फोन केला की मी दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलोय, मी चाललोय कोल्हापूरला. मी ट्रेनमध्ये बसलो, माझी ट्रेन सुटली आहे, तुम्हाला यायचं तर तुम्ही सांगा आता कुठे. तर मी ठाण्याला गेलो, इथून स्कूटरवर ठाण्याला गेलो. ते प्लॅटफॉर्मच्या ट्रेनमध्येच ते बसलेत. त्या ट्रेनमधून बाहेर त्यांनी अशी बॅग टाकली, ती बॅग मला प्लॅटफॉर्मवर सापडली. नाहीतर मग स्वप्न बघितलेलं आता सगळंच. आणि पण मग हनीमूनला कुठे गेलात मग इव्हेंच्युअली? बालीला गेलेलो. बालीला गेला, क्या बात आहे. मग हे ठरवून आलं होतं, मग त्या माणसाला तुम्ही थँक्यू म्हणालात का? मग नंतर त्याचा नंबर आहे तुमच्याकडे? 2000 रुपये पाठवले. वा, क्या बात आहे. पण मग याच्यात वाईट काय होतं, इथे हॅपी एंडिंग आहे ना. हा, पण ते जे मधले जे 4 तास होते, त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्याबरोबर बालीला जावं लागलं, हे सॅड स्टोरी नाही. मधले 4 तास जे जशी गेली आहेत, हा. ते ट्रेनमध्ये एक डब्बा बघितला. त्याच्यानंतर 4 तास काय त्याचा फोन नाही, काय नाही. तोपर्यंत सगळी स्वप्न बघितलेली की सगळं आता काय होणार नाही आता. पण सर, एक पर्सनल प्रश्न विचारू? हां. वाईट नसेल वाटणार तर. सर, बालीला कोण जातं बायकोला घेऊन? नाही, थायलंड नाही, बाली बोललो. हो, बालीला पण म्हणजे नाही का तुम्ही असं झापडं लावून चालत होता का त्यांच्याबरोबर? कारण बालीला हनीमूनला जाताना बायको इज ऑप्शनल. त्यांच्यावर हसू नका, मी बँकॉक आणि पटायाला गेलो होतो हनीमूनला. बँकॉक आणि पटायाला हनीमूनला जाणं इज जस्ट लाईक गोइंग टू वानखेडे स्टेडियम आणि वॉचिंग द मॅच ऑन हॉटस्टार. नाही, पण आमचा एक खूप सॅड स्टोरी आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे मुंबईत एक हे आपण बीप करूया नाव कंपनी होती
आहे ना, गरिबांचं केसरी टूर्स है ना. तर त्यांनी ना असं माझं लग्न डिसेंबरमध्ये वगैरे झालं, 1 डिसेंबर 2011ला माझं लग्न झालं. त्यांनी ना असं जूनमध्येच सांगितलं होतं की तुम्ही जर आत्ता बुक केलं असं पुढच्या काही दिवसांमध्ये तर मॉरिशसची अशी 1 लाख रुपयात ट्रिप मिळत होती 2 लोकांची, 6 नाईट 7 डेज. म्हटलं टू गुड ही डील. हां, त्याच्यामुळे ती बुक केली आम्ही. आणि 22 नोव्हेंबरला मला सचिन ट्रॅव्हल्समधून फोन आला की आम्हाला हवी तेवढी लोकं जमली नाही, मग ती ट्रिपच आम्ही कॅन्सल करतोय. आणि मग असं झालं की माझ्याकडे पैसेच नव्हते पुढचं बुक करण्यासाठी, कारण माझं इंटरकास्ट लग्न होतं आणि त्याला बाबांनी फुले सांगितलं तर 1 रुपया तुला देणार नाही माझा. ते अर्थात मी ह्याच्यात केलं असतं तरी बाबा 1 रुपया देणार नव्हते, ठीक आहे. त्याच्यामुळे पण बाबांना एक्सक्यूज मिळाला, ठीक आहे. त्याच्यामुळे आता माझ्याकडे असं झालं की माझ्याकडे पैसेच नाही तर दुसरं कसं बुक करू. आणि त्यांनी मला 3 दिवस रोज बोलवलं ऑफिसमध्ये की रोज मला कारण सांगायचे आज सरच नाही आहेत, आज सहीच नाही आहे. मग आले होते पण विसरले वगैरे. शेवटी मग 25 नोव्हेंबरला तर मी असं फुल रडायलाच लागलो तिकडे की मग मला आता प्लीज द्या. आणि मग त्यांनी मला फायनली तो चेक दिला. तो 27 तारखेला वगैरे क्लिअर झाला. तर लग्न आहे 1 डिसेंबरला. आता रिलायबल कोणीतरी पाहिजे म्हणून आम्ही गेलो केसरी टूर्समध्ये. ते म्हणाले बजेट किती आहे, म्हटलं ₹1,00,000. ते म्हणाले बाहेर जा इकडनं. मग रिक्वेस्ट केली की बाबांनो प्लीज, म्हटलं लग्न आहे पहिल्यांदाच करतोय वगैरे आहे ना, आणि प्लॅन एकच करण्याचा आहे. त्याच्यामुळे कुठून तरी त्यांचं असं ओपन अप झालं. ते म्हणाले सर पण ऑप्शन एकच आहे म्हणाले की बँकॉक पटायाला जावं लागलं. म्हटलं डन. आणि मग आम्ही तिकडे गेलो आणि किती लोक गेली आहेत बँकॉक किंवा पटायाला वगैरे गेली आहेत. लगेच मागणं हात वर गेला आहे ना. दर महिन्याला जात आहे नाही. तर तिकडे पहिल्या दिवशी गेलो तो अल्काझार शो वगैरे आम्हाला आता बघायला घेऊन गेलं. म्हणते ठीक आहे त्यांचा पार्ट ऑफ देअर कल्चर आहे. त्याच्यानंतर आम्हाला पिंगपॉंग शो बघायला घेऊन गेले. सांगायला लागलं म्हटलं बाबा इकडे दुसऱ्यांचं बघायला नाही आलंय म्हटलं. असो पण ठीक आहे. जर आपण एक शेवटचा कोणाला जर किस्सा सांगायचा असेल असा लोकल ट्रेनशी संबंधित घ्या. सरांचा हात माईक प्लीज जरा मागे द्या. हाय बिजॉन. अरे बिजॉन सर हे आमचे रेग्युलर कस्टमर आहेत. सो हे मी कधी शेअर केलं नाही कधी. माय वाईफ ऑल्सो डझंट नो अबाउट दिस. सांगा हे कॉलेज एपिसोड गोईंग वे बॅक. मी सिडनीमध्ये होतो चर्चगेट, तो बी रोडला उतरायचो. आणि आय वॉज इन टू स्पोर्ट्स ॲथलेटिक्स. सो माझा एक मित्र होता थ्रू ही वॉज व्हेरी गुड इन स्पोर्ट्स. सो ही थ्रू ॲथलेटिक्स कोटा तिकडे ऑप्शन त्यावेळी होते कस्टम्स, रेल्वेज आणि LIC jobs. So he got into railways and he became a TC. He was senior a few years and fortunately we used to train together. So he became TC at Churchgate station. So I did a pact with him that मी येईन पण मी तिकीट काढणार नाही. So literally a year, I think year and a half, वर्ष 1.5 वर्ष I never used to remove a ticket. We used to get a discount also. तिकीट काढत नाही, रिमूव्ह तिकीट. कन्सेशनल पास पण मिळाला ना 3 महिन्याचा. तर आय स्टॉप दॅट थिंग बिकॉज नाव TC इज अ फ्रेंड. तो उभा आहे तिकडे अँड ही वॉज अ डूड लाईक तिकडे उभा आहे. मला माहिती आहे नुबडी. द पॅक वॉज सच दॅट माझ्याबरोबर जो असेल तो मेरकू करणे का एक कोटा, त्यांचा दिवसाचा एक कोटा असतो काहीतरी पकडायचा. तर म्हणजे तू मेरकू छोड, मग माझ्याबरोबर जे आहेत ते ना पकड. अँड अनफॉर्च्युनेटली आय डिड दिस फॉर अ व्हेरी लॉंग टाईम इन कॉलेज. आय फेल्ट व्हेरी बॅड इवन वाईल यू आर टॉकिंग अबाउट इट. यु नो मी फ्रीमध्ये गेलो वॉट एव्हर, बट इन द प्रोसेस आय गॉट माय फ्रेंड्स कॉट. यु नो दे यूज टू कॅच ऑल माय फ्रेंड्स अँड 100, 200, 300 म्हणजे तो तेरा डील आहे, तुला जे करायचं आहे ते कर पण मला सोडा. आय डिड दिस फॉर क्वाईट सम टाईम यु नो. सो आय विल जस्ट शेअर दिस. मला चांगला माणूस वाटायचा हो तुम्ही. So just sharing this. Now it's gone ना. आता झालं आता मला लेट्स शेअर दिस. आफ्टर दॅट आय स्टॉप डुईंग. पण मग ते अजूनही मित्र आहेत तुमचे? हाय मित्र आहे तो. आहेत ना. नाही पण मित्र असे असतात, मित्रांबरोबर असं हे जरी झालं ना तरी मित्र विसरतात है ना. इट वॉज व्हेरी बॅड. बायका लक्षात ठेवतात, बायको विसरू देत नाही, मित्र लगेच विसरतात है ना. एनिवेज चलो. सो आता वेळ आलेली आहे आपल्या पहिल्या गेस्टना बोलवायची. ठीक आहे. सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. येस तयार आहात? तयार आहात? तयार आहात? तयार आहात? फुल एन्थुझियाझम पाहिजे. ओके. आता ते येणार नाहीत, परत जातील ते. ठीक आहे. रेडी आहात? रेडी आहात? रेडी आहात? प्लीज स्टार्ट क्लॅपिंग, स्टार्ट क्लॅपिंग, स्टार्ट क्लॅपिंग. अँड वेलकम द वन अँड ओनली सरदार इज ओके. त्याच्यात एवढं लोणी घालतात, एवढं लोणी घालतात त्याचं असं असलं होतं. एव्हरीथिंग. सर मी एकदा सरदार बाबूजीला 2 प्लेट मागवल्या होत्या. तर त्यांनी मला बॉम्बे हॉस्पिटलचं कुपन दिलं होतं की बायपासला 20% डिस्काउंट चालू आहे म्हणून. खरंच नाही. तर मी सरदारमध्ये जेव्हा जेव्हा गेलो मी सांगितलं बटर मट डालो.
कारण मी सर सांगतो बटर पे थोडा भाजी डाल के तुम्ही जेव्हा फूड रिव्ह्यू वगैरे करता तर तुमच्या समोरनं असं एकदम जावई जेवायला आलाय असं पूर्णाचा स्प्रेड येतो असा तर तुम्ही जे खाल्ल्यानंतर जे उरतं ते कोण खातं सर? हा ते माझं टीम खूप भुक्कड आहे ते सगळे तुटून पडतात. सर मग टीममध्ये वॅकन्सी आहे का तुमच्या? हो, ना. मी सध्या शोधतोय वेकन्सी, कारण माझी आत्ता सध्या टीम जी आहे त्याच्यातले निम्म्यापेक्षा जास्ती व्हेजिटेरियन आहेत. हो. आणि ते नाही ते असंच होते सगळं. तर मम्मी बोलता पॅक करून मी घरी घेऊन जातोय सगळं. तर हो चला, नॉनव्हेज खाणारे हवेत अजून माझ्याकडे.